दिसणे इनुडा हे आम्हाला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मन में बसे एक भगवान, दिल से करे उन्हें प्रणाम, दुख सभी दूर हो जाते हैं जब लेते हैं बाबा हनुमान जी का नाम. आपण जोडून म्हणून भगवंताला आणि बाबाला एकने प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा सुखदेव जी को प्रणाम. परमात्मा एक भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्म साधण्याकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने म्हणता की बाबा जुमदेवजी यांच्या आदेशानुसार आजचे सामूहिक मासिक नवे हवन कार्य बाबांचे सेवक लवकर भाऊ यांच्या निवासस्थानी एका भगवंताचे मासिक नवे हवन कार्य पार पडले आणि त्यानिमित्त एका भगवंताची स्पेशल चर्चा बैठक सुरुवात आहे. त्या चर्चा बैठकीमध्ये बुद्धीचे विधाता सृष्टीचे निर्माता आम्हा सर्व सेवकांचा पाठीराखा स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझे प्रणाम. तसेच आम्हा सर्वांचे समर्थ सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महंतगी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबांना माझे प्रणाम. तसेच आम्हा सर्वांची मातोश्री वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहेत. आईला माझे प्रणाम. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष महोदय आदरणीय मंडळाचे मार्गदर्शक वसंतजी लिंगार साहेब, आपणास माझे नमस्कार. त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष महोदय, आदरणीय आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मंचकावरील सर्व सन्माननीय मार्गदर्शक महोदय, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले सर्व सन्माननीय मार्गदर्शक महोदय आणि ज्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाले असे सर्व सन्माननीय जबाबदार बाबांचे सेवक आणि उपस्थित ज्यांच्यामुळे या बैठकीला शोभा आलेली आहे असे सर्व जबाबदार बाबांचे सेवक सेविका, लहान मुलं बाळ सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार जी. ही चर्चा बैठक बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 कब्जा आणि 5 नियम आणि सेवकांच्या जीवनात घडून आलेले अनुभव या विषयावर सुरुवात झालेली आहे. मानता की बाबा जुमदेवजी यांनी आपल्याला सुंदरची शिकवण दिलेली आहे. विनंती करो सबेरे की प्रार्थना करो तुम श्याम की, और तत्व का नियम से नहीं चले तो जिंदगी किस काम की, जिंदगी किस काम की. शिवभावांनो, आपण ज्या वेळेस मार्गात येतो दुःखापुढे आपल्याला कुठलीही बाजू दिसून येत नाही आणि त्यानुसार आपण कुणाच्या तरी मनोगतातून या मार्गाशी जुळतो आणि आपलं दुःख दूर होतो. असंच एक मी छोटासा एक अनुभव तुम्हाला सांगणार आहे. अनुभव आहे राजनांदगाव मधील आणि आम्ही आमचे नागपूर साहेब, सपाटे साहेब, राजनांदगावचा अनुभव आपण ऐकलेला आहे नाही का. आणि ज्यांनी त्या सेवकांची परस्पर भेट घेतली असे आपल्या मंडळाचे मार्गदर्शक भजन गायक राजेश भाऊ बनसोड, त्यांनी त्या सेवकांची परस्पर भेट घेतलेली आहे. सेवकाचं नाव आहे जितेंद्र लहिरे आणि सेविकाचं नाव आहे रोशनी लहिरे. रोशनी अविवाहित असते म्हणजे लग्नाच्या आधी मार्गातली मुलगी असते आणि मार्गातली मुलगी असताना तिचं प्रेम जितेंद्र सोबत प्रेम असतो आणि प्रेम असल्या कारणाने जितेंद्र अनेकाचा असतो आणि अनेकामध्ये असल्यानंतर ते त्याच्यासोबत पडून लग्न करते. पडून लग्न केल्यानंतर वेळ कमी आहे, मंचकावर मार्गदर्शक महोदय जास्त आहेत म्हणून शॉर्टकट मध्ये सांगू इच्छितो आणि आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा अशी मी आपणास विनंती करतो. म्हणजे पहा, शब्द हर कोई कहे, शब्द को नहीं हाथ और पाव, वही शब्द करता है मलम पट्टी तो वही शब्द करता है घाव. या म्हणीप्रमाणे तो अनुभव आहे. त्या रोशनी त्या ठिकाणी जाते आणि काही दिवसानंतर तिला मुलगा होतो. मुलगा झाल्यानंतर त्या मुलाच्या संडास मधून काच निघतात, संडासद्वारे काच निघतात आणि त्या सर्व दुःखांना दूर करण्याकरिता ती रोशनी आणि जितेंद्र या मार्गाशी जुळतो. मार्गाशी जुळल्यानंतर दुःख दूर होतो आणि दुःख दूर
झाल्यानंतर रोशनीची आई मरण पावते आणि रोशनीने काय केलं आधी जितेंद्रसाठी आई वडिलाला सोडलं नाही का आई वडिलाला सोडलं रोशनीला बातमी म्हणजे आपण खबर म्हणतोय ना बातमी दिली नाही आणि त्या क्षणामध्ये रोशनी काय करते कारण ती सेविका होती अनेकात गेली आणि पुनर्स्व मुलावर दुःख आल्यामुळे सेविका झाली आणि ते परमेश्वराला विनंती करते कारण की आईच्या माहितीला गेली नाही शेवटचा सण आईसमोर तिनं घडवलं नाही आणि म्हणून ते परमेश्वराला विनंती करते हे भगवान बाबा हनुमानजी मान द्या की बाबा धुमदेवजी मला एक वेळ माझ्या आईसोबत मिळवून द्या मेलेली बाई कशी मिळेल त्या सेविकासोबत मिळेल कशी पण परमेश्वर कसा आहे नाही का हा परमेश्वर कसा आहे मान द्या की बाबा धुमदेवजीने तसा परमेश्वर मिळवून दिलेला आहे फुकटामध्ये परमेश्वर मिळाला आम्हाला नाही का पण आम्ही माजलो नाही का आम्ही माजलो आणि माजलो नसतो तर अंधश्रद्धेच्या आहारी मार्गात आल्यानंतर अंधश्रद्धेमध्ये गेलो नसतो आहो की नाही अंधश्रद्धेमध्ये अरे बाईने बाबा म्हणतो अंधश्रद्धा नाही आहे त्याची नाही का समजून घेण्याचा प्रयत्न करावा आम्ही अंधश्रद्धेमध्ये जातो नाही का बाबाच्या आदेशाला विसरतो बाबा काय बोलून गेले नाही का म्हणून त्याकडे लक्ष म्हणजे अनुभवाकडे लक्ष द्या रोशनीने परमेश्वराला विनंती केली हे भगवान बाबा हनुमानजी मानता की बाबा धुमदेवजी एक वेळेस मला माझ्या आईशी मिळवून द्या भगवान काय घडवतो रोशनीला काही सुचेना असं झालं आणि समोरच एक तलाव होता त्या तलावामध्ये जाऊन रोशनी घुसली तिच्या डोक्यात काय शिरलं कोणी जाईल का तलावामध्ये तर रोशनी तलावात गेली काही माणसांनी तिला बघितलं की हे तलावात जाऊन राहिली कशी बाई आहे ते पागल झाली काय तलावामध्ये घुसत आहे रोशनी तलावात घुसली तलावात डुबली आणि डुबल्यानंतर ज्यांनी बघितलं त्यांनी लोकांना बोलावलं की हे बाई तलावामध्ये घुसली तुम्ही या हिला तलावामधून काढून जवळपास 1 तास झाला सर्व ते म्हणतात भिवड समाजाचे हे ते सारे लोक आले पण रोशनीच्या तलावामध्ये पता लागत नाही पताच नाही लागत आणि पता लागत नाही शेवटी काय झालं तिच्या त्या ठिकाणून ती परमेश्वराच्या स्वर्गामध्ये गेली आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर तिच्या आईशी तिथली स्वर्गामध्ये भेट झाली पहा कसा परमेश्वर आहे आणि आईसोबत भेट झाली परमेश्वराने म्हटलं तिला की चल म्हणते आता तुझ्या आईसोबत तुझी भेट झाली तू आता आपल्या ठिकाणी वापस जा वापस ती तलावामध्ये आली तलावामधून चोपर निघून बाहेर आली म्हणजे त्यांनी पकडलं बाहेर आली सर्व पाहणाऱ्यांनी बाहेर आली तिला बाहेर आल्यानंतर तिचा ज्योत या ठिकाणी एक ज्योत पडत होती म्हणजे ज्योत होती ज्योतीसारखी ती सर्वप्रथम सर्वांना एकच शब्द म्हणली की ही जो ज्योत आहे ही तुम्ही ज्योत आधी बाहेर काढा रोशनी तर चांगली गेली होती ज्योत कुठून आली ज्योत काढल्यानंतर तिने सांगितलं तिने म्हटलं मला आता सध्या काही विचारा नको आधी ही ज्योत काढा मग मी नंतर तुम्हाला सर्व काही सांगते आणि त्यानंतर त्या रोशनीने सर्व सांगितलं की मला बाबा हनुमानजी आले मला घेऊन गेले आणि स्वर्गामध्ये नेलं आणि स्वर्गामध्ये माझ्या आईसोबत माझी भेट करून दिलं कसा परमेश्वर आहे रोशनीची भेट तिच्या आईसोबत स्वर्गामध्ये झाली आणि रोशनी आजही त्या रांजणगावमध्ये आहे आणि त्या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम घडवण्यासाठी आपले राजाजी दोनचोर गेले होते आणि त्या सेविका सोबत जितेंद्र सोबत ते भेटून आले कसा आपला परमेश्वर आहे बोलना तो आसान है बोलना ये कोई खेल नहीं जिस दिए में बाती है उस दिए में तेल नहीं म्हणून पाण्यावर दिवा भाऊने जाळून दाखवला नाही का छोटे से फूल से उठकर बाबा आपने छू लिया आसमान मानता की बाबा जुंदेवजी खूप मोठा परिवार होता काय नाही का
छोटे से फूल से उठकर बाबा आपने छू लिया आसमान और इसीलिए इन मार्गदर्शकों ने आपको बनाया त्यागीमान. बरोबर का नाही मार्गदर्शकांनी? मार्गदर्शकांच्या बैठकीमध्ये मानत्यागी बाबा जुंदेजी पदवी मानत्यागी बाबा जुंदेजी यांना देण्यात आली. जात पात की बाबा आपने तोड़ दी हर दीवार और मानवता के हित में पृथ्वी तल पर बना दिया एक ही परिवार, बना दिया एक ही परिवार, बना दिया एक ही परिवार. असे आपले मानत्यागी बाबा जुंदेजी आहेत. पण आपण काय करतो? तो तसा आणि तो तसा. बाबाचे विचार गेले तिथं मत नको सेवक सेविका आपत में शंका कुशंका. ठेवतो का नाही शंका कुशंका? तर ठेवल्या पाहिजे का? मार्गदर्शक महोदय वारंवार सांगतात नाही का? पण आपण ऐकत एकही नाही. आणि दोष कुणाला देतो मग? परमेश्वराला. कर्म करने से पहले सोच नाता तुझे कैसे कर्म करू क्या मिलेगा मुझे. त्याकडे आपण जात नाही. मत रखो सेवक सेविका आपस में शंका कुशंका और चलाओ हर दिन अपने मन के बुरे विचारों की लंका. बाबा करते अगर भगवत प्राप्ति करने में शंका तो आज बचता नहीं पृथ्वी पे मानव धर्म का डंका, मानव धर्म का डंका, मानव धर्म का डंका. आणि बाबांचे आदेश, सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना, आठवाडी पंधरवाडी मासिक चर्चा बैठक, वेळेवर आलेलं भगवत कार्य. पण ते सुद्धा आपल्या त्यासाठी सुद्धा आपल्याला आता वेळ मिळत नाही. म्हणून खुशियां सभी के जीवन में आएगी आप चर्चा बैठक में जाओ तो सही. दुखी तो वो सेवक रहेगा जो घर से निकलेगा नहीं, जो घर से निकलेगा नहीं. वेळेवर बावी एवढंच बोलतो आणि आपल्या शब्दाला इथे विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार जी. धन्यवाद साहेब, खूप सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल. आणि मी आदरणीय पाहुण्यांच्या विनंती करेन की मार्गदर्शन करतेवेळी कोणाचे मन दुखावणार नाही असे मार्गदर्शन या ठिकाणी करू नका. कारण आम्ही गावात सर्वांना पत्रिका दिला.